पावसाळा सुरू झाल्यापासून महावितरणाच्या तारा खाली पडल्याने विजेचा धक्का लागून अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत। आठवड्याभरापूर्वी कोल्हापुरात 2 सख्ख्या भावांचा निधन झालं होतं। ही घटना ताजी असतानाच रत्नागिरीच्या जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तिसंगी बर्गेवाडी या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली। मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे झाडांची फांदी विद्युत तारेवर पडून त्या तारेचा स्पर्श गायला झाला। त्या गायला वाचवण्यासाठी गेलेल्या एका 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला देखील शॉक लागून त्यांचा देखील मृत्यू झाल्याची घटना घडली। घटनास्थळी खेड पोलीस तसेच महावितरणाचे अधिकारी पोहोचले असून या घटनेबाबत पंचनामा सुरू केला आहे। शुक्रवारी दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तिसंगी बर्गेवाडी येथील बाळरानामध्ये ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे। सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू होता। याच दरम्यान तिसंगी बर्गेवाडी येथील विद्युत भारित तारा तुटून गायच्या अंगावर पडली। गायला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच गावातील बाबू कोंडू बर्गे वय वर्ष 80 या शेतकऱ्याचा देखील विद्युत स्पर्श झाल्याने निधन झालं आहे। घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवले, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी रवाना झाले। मृत्युमुखी पडलेल्या 80 वर्षीय वृद्ध शेतकरी बाबू बर्गे यांना शवविच्छेदनासाठी खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे। ही घटना कशी झाली याबाबत घटनास्थळावरून माहिती घेतली असता तिसंगी बर्गेवाडीच्या हद्दीमध्ये अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये ही घटना घडली आहे। मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाडाची फांदी विद्युत पोलवर पडली। अशात तारा तुटून गायवर पडली। त्या गायला वाचवण्यासाठी गेलेल्या बांबूधोंडू बर्गे या 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला देखील विजेचा शॉक लागून त्यांचं निधन झालं अशी माहिती देण्यात आली आहे।